गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5,000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड। संपर्क 92 97 97 50 00। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आणि मित्र पक्षांच्या वतीनं आपल्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले इचलकरंजीचे आमदार प्रकाशराव आवाडे ज्यांनी मोठ्या मनानं या ठिकाणी राहुल आवाडेंची उमेदवारी स्वीकारलेली आहे ते माजी आमदार सुरेशरावजी हायवनकर साहेब, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर साहेब, मिश्रीलालजी जाजू उपनगराध्यक्ष तानाजीराव पवार, दिलीपरावजी मुथा, काकानीजी, महावीरजी, सगळेच आपण स्टेजवरचे सगळे मान्यवर राजगोंड, पॉवरलूम असेंचे सगळे नेते मंडळी, उपस्थित बंधू भगिनींनो, या ठिकाणी आज आपण राजस्थानचे मुख्यमंत्री येणार म्हणून सगळे जमलेलो आहोत। इचलकरंजी शहरामध्ये ज्या वेळेला निवडणुका हायवनकर साहेब लागतात त्यावेळेला निश्चित राजस्थानचे कोणी ना कोणीतरी येत असतंय, परंतु इचलकरंजीतला राजस्थानी समाज प्रकाशांना हा फार हुशार आहे। इचलकरंजी शहरामध्ये या सगळ्या राजस्थानी समाजानं या इचलकरंजी शहरामध्ये इतकी एकरूपता त्या ठिकाणी झालेली आहे की या सगळ्या मंडळींना आता राजस्थानी मी तर काय म्हणत नाही, सगळ्या इचलकरंजीचं लक्षात घ्या। त्यामुळं बाहेरच्या कोणतरी मुख्यमंत्र्यांना किंवा नेत्यांना यावं आणि या ठिकाणी राहुल आवाडेंना मतदान करावं ही सांगण्याची गरज नाही। या ठिकाणी प्रकाशराव आवाडे आणि सुरेशराव हायवनकर हे एकत्रित आलेले आहेत। यामुळे इचलकरंजीचे राहुल आवाडे यांचा 1,00,000 मतांना नक्की विजय होईल, हे काया दगड्यावरची पांढरी रेघ आहे, लक्षात घ्या। या ठिकाणी आमचे माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार आणि दिलीपराव मुथा मगाशी माझ्याकडे आलेले होते आणि बऱ्याचशा राजस्थानी मंडळींच्याकडं पुरुषोत्तम आम्ही जाऊन आलो तर त्या सगळ्यांनी सांगितलं की इचलकरंजी शहरामध्ये ज्या वेळेला काही संकट येतात त्यावेळेला पहिल्यांदा त्रास हा व्यापारी वर्गाला त्या ठिकाणी होत असतोय। मग एखादी जातीय दंगल असू दे, राजकीय भडका असू दे किंवा एखादी गुंडगिरी असते, तर या सगळ्याला उपाय म्हणून हे सगळे नेते मंडळी एकत्र येण्याचा त्या ठिकाणी गरज होती आणि ती गरज भारतीय जनता पार्टीने ओळखून या ठिकाणी सुरेश हायवनकर साहेब आणि प्रकाश आवाडेंच्या माध्यमातून या इचलकरंजी शहराला राहुल आवाडेंची उमेदवारी आपण या ठिकाणी दिलेली आहे। राहुल आवाडे हा तरुण उमेदवार आहे, धाडशी उमेदवार आहे आणि आज विरोधी पक्षाचे जर उमेदवार बघितले तेही सगळे चांगले कार्यकर्ते आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतात, परंतु आज देशामध्ये नरेंद्रजींचं सरकार आहे, त्यामुळे राज्यामध्ये युतीचं सरकार, देवेंद्रजींचं सरकार येणं गरजेचं आहे। त्यामुळं राहुल आवाडे आज वयानं आपल्यापेक्षा लहान जरी असले तरी राहुल आवाडेंची उमेदवारी जपण्याची जबाबदारी आपल्या सर्व व्यापारी कार्यकर्त्यांची असं मी या ठिकाणी सांगणार आहे, लक्षात घ्या। कारण राहुल आवाडे थोडा धडकेबाज कार्यकर्ता आहे। एखादं जर काम सांगितलं तर मी राहुल आवाडेंना सांगितलं, राहुल नदीवरती गणेश मंदिर आहे, वरद विनायकाचं मंदिर आहे आणि थोडा अंधार पडतोय, म्हटलं लाईट गेली की त्या ठिकाणी दिवा नसतोय, अंधारामध्ये सगळे इचलकरंजीमधले नागरिक येतात आणि राहुल काय करूया, मला म्हटलं अण्णा उद्या सकाळी ताबडतोब सोलर लाईट तिथं बसवून देतो। मला म्हटलं आता सांगितलं आणि गेला, म्हटलं आता बाकीचे पुढारी सांगतात तसं सांगितलं काय। दुसऱ्या दिवशी
3 सोलर लाईट नदीवरती येऊन त्या ठिकाणी बसले आणि त्या ठिकाणी आज बिना लाईटचे त्या ठिकाणी लाईट सुरू झालेले आहेत. म्हणजे एक धडाकेबाज युवक आपल्याला या माध्यमातून राहुल आव्हाड यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेला आहे. खरं वास्तविक प्रकाशांना मी या ठिकाणी हायवनकर साहेबांचं कौतुक करणार आहे. लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही असू दे, तानाजीराव असू दे, दिलीपराव असू दे, जाजू साहेब, आम्ही सगळे बाहेरनं नवीन आलेली मंडळी आहे. या 10-12 वर्षामध्ये आम्ही तर प्रकाशांना तुम्हाला पाडण्यासाठी म्हणून आम्ही हायवनकर साहेबांच्याकडे गेलोय. लक्षात घ्या, आता आमची एवढी गोची झालेली आहे की आता झक मारत तुम्हाला दोघांना बरोबर घेऊन आम्हाला या गावामध्ये चाललं पाहिजे. लक्षात ठेवा. आणि सगळं हे आता माझंच नाही, आता सगळ्या लोकांना आम्हाला मनापासून आनंद होतोय. लक्षात ठेवा, हे होणं गरजेचं होतं. लक्षात ठेवा, गावामध्ये व्यापार वाढला पाहिजे. गावाचं पूर्वीचं जे अतिशय चांगल्या पद्धतीचं गावावरती हे व्यापारी जे संकट आलेलं आहे, या संकटातनं मार्ग निघाला पाहिजे. आणि प्रकाशांना तुम्ही एकत्रित येणं गरजेचं होतं. त्यामुळं नीतीनंच तुम्हाला एकत्रित आणून त्या ठिकाणी राहुलची उमेदवारी दिलेली असं म्हटलं तर ते वावगं होऊ नये. लक्षात घ्या, राहुल तरुण आहे, धाडशी आहे, हुशार आहे आणि राहुल सारखा आमदार त्या ठिकाणी गेल्यानंतर निश्चित या गावाचा विकास त्या ठिकाणी होणार आहे. लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मागच्याच महिन्यामध्ये ज्यावेळेला राहुलची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे जे अध्यक्ष आहेत बावनकुळे साहेब, हे बावनकुळे साहेब सुद्धा इचलकरंजी शहरामध्ये त्या ठिकाणी आलेले होते. त्या ठिकाणी बावनकुळे साहेब आल्यानंतर वास्तविक आम्ही काही बावनकुळे साहेबांच्याकडे प्रकाशांना मागायला या हायवनकर साहेबांच्यासाठी गेलेलो नव्हतो. आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यांना बावनकुळे साहेबांच्याकडे काही मागितलेलं नव्हतं. परंतु परवा तानाजी पवार साहेबांनी आम्ही ज्यावेळेला नगरसेवकांची बैठक बोलवली त्यावेळेलाही प्रकाशांना चंद्रकांत दादा पाटील जे वस्त्रोद्योग मंत्री आहेत तेही इचलकरंजी शहरामध्ये आलेले होते आणि त्यांनी आम्हाला प्रकाशांना शब्द दिलेला आहे की राहुल आव्हाड हे आमदार आणि सुरेश हायवनकर हे विधान परिषदेचे आमदार, अशा पद्धतीचा शब्द आम्हाला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे. म्हणजे एक आम्हाला खासदार धैर्यशील माने आणि आमच्या गावाला दोन आमदार मिळतील अशा पद्धतीची परिस्थिती आहे. हातामध्ये हात घालून जर आपण एकत्रित काम करायला गेलो तर मुंबईमधली कामं असू देत, दिल्लीमधली कामं असू देत, आपला जर व्यापार जर चांगला चालला, लक्षात घ्या, यंत्रमाग जर चांगला त्या ठिकाणी जर चालला राजकोट, तर आपल्याला या इचलकरंजीला परत सोन्याचे दिवस त्या ठिकाणी येतील. लक्षात घ्या, गेल्या 2-3 वर्षामध्ये आपण कशा पद्धतीने दिवस काढलेले आहेत हे आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. शेवटच्या क्षणाला काही कारखानदार या ठिकाणी जमलेले आहेत. काही आल्या काही ऑटोवाले कारखानदार मला हात केले, ऑटोवाले यंत्रमाग कारखानदार या ठिकाणी हात केले. मी सारखं त्यांना म्हणत होतो की 75 पैशाचं तुमचं माफ होणार आहे, 75 पैसे तुम्हाला माफ होणार आहे. तर ते म्हणायचे नुसतं माफ होऊन राजवण मला सारखा फोन करायचा, नुसतं माफ होऊन चालत नाही, आमचे भरलेले पैसे सुद्धा आम्हाला परत मिळाले पाहिजेत. राजकोट ज्या वेळेला शेवटची मीटिंग लागली माफ झालं, परंतु त्याच्यामध्ये शासनानं खोडा मारून ठेवलेला होता की ऑटो लोमवाल्यांना 75 पैसे आणि साध्या यंत्रमाग धारकांना, आहेत का साध्या यंत्रमाग धारक कोण येतं? कुणाचा आवाज येत नाही. तुम्हाला मिळालेत ना 1 रुपये साध्या यंत्रमाग धारकांना? पाठीमागे राहिल्यात बिचारे, साधे आहेत, हळूहळू माग चालतात त्यामुळे पाठीमागे बसले ते. तर साध्या यंत्रमाग धारकांना 1 रुपये आणि ऑटो यंत्रमाग धारकांना 75 पैसे ही सवलत त्या ठिकाणी मिळालेली होती. हे सगळं करत असताना आमचे जे वस्त्रोद्योग सचिव आहेत त्या वस्त्रोद्योग सचिवांनी एक खोच मारून ठेवलेली होती की प्रत्येकानं ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्याशिवाय ती सवलत मिळणार नव्हती. आणि ही गोष्ट मी सुरेशराव हायवनकरांना आणि प्रकाश अण्णांना मुंबईवरनं फोन करून सांगितलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या ठिकाणी मुंबईमध्ये आले. आणि इथं सुद्धा तुम्हाला आठवत असेल मुख्यमंत्री ज्यावेळेला इचलकरंजी शहरामध्ये आलेले होते त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली होती की ऑटो लोनसाठी 75 पैसे नये प्रत्येक युनिटला सवलत आणि साध्या यंत्रमाग धारकाला 1 रुपयाची सवलत. तर त्या ठिकाणी दोघं त्या ठिकाणी नेते मंडळी आले. चंद्रकांत दादांना आम्ही त्या दिवशी त्या ठिकाणी भेटलो आणि मुख्यमंत्र्यांना आणि देवेंद्रजींना भेटल्यानंतर ऑटो लोनची जी ऑनलाईनची जी सवलत त्या ठिकाणी नोंद करण्याची होती ती सवलत त्या ठिकाणी रद्द केली. आणि त्याच वेळेला योगायोगानं चंद्रकांत दादांच्याकडं हायवनकर साहेब राहुल आव्हाड त्या ठिकाणी आलेले होते
आणि आम्ही त्या ठिकाणी पुढाकार घेऊन ती सवलत मंजूर करून घेतली आणि ते जर पत्र पहिल्यांदा जर कोणाच्या हातात जर पडलं असेल तर ते राहुल आव्हाड यांच्या हातामध्ये ते ऑनलाईन माफीचं पत्र पडलं. प्रकाशना लक्षात घ्या त्या ठिकाणी. त्यामुळं राहुल आव्हाड यांचा पायगुण हा चांगला आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्याला अनेक चांगले कार्यकर्ते आव्हाडे साहेबांच्या माध्यमातून या भारतीय जनता पार्टीमध्ये त्या ठिकाणी येऊन मिळालेले आहेत. त्यामुळं राहुल आव्हाड यांची ही जी उमेदवारी आहे ही सगळी राजस्थानी समाजानं व्यापारी समाजानं त्या ठिकाणी जपावी. अगदी आपल्या पिढीवरती नोंद केलेलं मतदान, आपल्या कारखान्यामध्ये नोंदलेलं मतदान, बाहेरगावामध्ये नोंदलेलं मतदान, हे सगळं मतदान बारकाईनं आपण त्या ठिकाणी बाहेरगावांना बोलवून घ्यावं. बाहेरगावामध्ये जे जे गेलेले असतील त्यांना फोन करून निरोप द्यावं, त्यांना तिकिटाची सोय करून द्यावं आणि आपल्या पिढीवरती नोंदलेलं मतदान असू दे, कारखान्यातलं नोंदलेलं मतदान असू दे, आपल्या मित्रपरिवाराचं नोंदलेलं मतदान असू दे. अजून 20 तारखेला वेळ आहे. समजा राजस्थानामध्ये काही आपले नातेवाईक जर गेले असतील तर त्यांनाही तुम्ही बोलवून घ्यावं आणि हे येणारं जे मतदान आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कमळावरती कशा पद्धतीने पडेल याचं बारकाईनं आपण तुम्ही नोंद त्या ठिकाणी घ्यावं. ही राहुल आव्हाड यांची उमेदवारी तुम्ही आणि आम्ही कार्यकर्त्यांनीच्या माध्यमातून जपण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी नवीन जुन्या असा कोणताही भेदभाव न करता आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते राहुल आव्हाड यांना निवडून आणण्यासाठी अगदी प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी सगळे बाहेर पडलेले आहेत. पहिल्या दिवसापासून आम्हाला सुरेशराव हायवणकरांनी सांगितलेलं आहे की अशोकराव, सगळे आपली मित्रमंडळी असू देत, सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असू देत, सर्व लोकांना विनंती करा, घराघरामध्ये आपले कार्यकर्ते त्या ठिकाणी जाऊ देत. कोणत्याही पद्धतीचे मतभेद न करता सगळ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मतानं राहुल आव्हाड विजयी झाले पाहिजेत अशा पद्धतीचा सुरेशरावांनी आम्हाला त्या ठिकाणी प्रकाशनाला सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यामुळं मी बघतोय प्रकाश अण्णांच्या विरुद्ध जवळजवळ 7-8 निवडणुका आम्ही आत्तापर्यंत लढवल्या. नेहमी प्रकाश अण्णांची आमची भेट सुरेशराव होत असते, लक्षात घ्या. परंतु आज जसं प्रकाश अण्णा निवांत वाढतोय असं आज कवा 7-8 इलेक्शनमध्ये मला कधी वाटलेला नव्हता, लक्षात घ्या. त्यामुळं ही निवडणूक ही वेगळ्या पद्धतीची, जाजू साहेब तानाजीराव, ही वेगळ्या पद्धतीची ऋषभची निवडणूक आहे. आपल्याकडं कर्नाटकच्या नेत्या जोल्ले वहिनी, या सुद्धा जोल्ले वहिनींच्या आणि आमच्या गेल्या जवळजवळ पाठीमागं जे आले तिकडं खुर्च्या रिकाम्या आहेत, खुर्च्या रिकाम्या दिसून येत. मुख्यमंत्री साहेब येणार आहेत, या इकडं, या सगळे इकडे या. सर्वांना नम्र विनंती आहे, कृपया इकडे खुर्च्या रिकाम्या आहेत, दिसायला चांगलं दिसत नाही. सर्वांना नम्र विनंती आहे, कृपया सर्वांनी इकडे येऊन बसावं, करबद्ध विनंती आहे. आपल्या राहुलचे उमेदवारी तर मी मुद्दामून जपण्याची हायवणकर साहेब मी विनंती तर सगळ्यांना करतोय. परंतु राहुलच्या उलटे उमेदवार राहिलेले त्यांना हे सुद्धा काय वाईट आहे अशातला भाग नाही. परंतु सांगण्याचा मुद्दा असा आहे की निवडून येण्यापर्यंतचा टप्पा त्यांचा आता पोचू शकत नाही. आपलं मत वाया घालवू नये. काही राजस्थानी लोकांचे संबंध त्यांचेही आहेत, मला माहिती आहेत. मी फिरत असतो तुमच्यामध्ये, बऱ्याचशा लोकांच्यामध्ये फिरत असतो. तुमचं मत वाया जाऊ नये. माणसाचं काय असतंय, प्रत्येकाला वाटत असतंय की मी मत ज्या उमेदवाराला देऊ तो उमेदवार निवडून आला पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतंय का नाही? काही तुम्हाला असं वाटतंय मी मत त्याला देतो आणि तो पद पडावं असं तुम्हाला वाटतंय काय? नाही ना. तर निवडून येण्याची आत्ताच्या परिस्थितीमध्ये इचलकरंजी मतदारसंघातली शक्यता फक्त राहुल आव्हाड आहे, लक्षात घ्या. अगदी कालच पोलीस आता इथं उभा राहिले ते सांगणार नाहीत. पोलीस खात्यानं सुद्धा काल रिपोर्ट पाठवलेला आहे. खरं खोटं आता मला सांगता येईल आणि पोलीस काय मला सांगणार नाहीत. परंतु इचलकरंजी शहरामधले जे आता पोलिंग रिपोर्ट जे आलेले आहेत, काल वेगवेगळ्या TV चॅनेलवरचे सुद्धा लोक त्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. प्रत्येकाचं मत आहे, आज भागाभागामध्ये गेलं तर 70% 75% मतं लोक हे राहुल आव्हाडला देणार अशा पद्धतीनं पोलिंगचे लोक त्या ठिकाणी सांगत असतात, लक्षात ठेवा. त्यामुळं आपण बारकाईनं प्रत्येकानं निवडून येणाऱ्या उमेदवाराला आपण मत देण्याचा प्रयत्न आपण त्या निमित्तानं करूया. एक चांगला कार्यकर्ता आपण या इचलकरंजी शहरामध्ये घडवूया. राहुल आव्हाडे या ठिकाणी निवडून आल्यानंतर राहुलची एक गोष्ट मी बघतोय की यंत्रमागधारकांना या गावामध्ये पूर्वी कैलासवासी देशभक्त बाबासाहेब खंजिरे जे जुने राजस्थानी समाजाचे लोक आहेत, तिथं आता पाटणीचे वगैरे जे लोक बसलेत, तर त्यांचं एक म्हणणं होतं की कैलासवासी देशभक्त बाबासाहेब खंजिरे कैलासवासी कदमांना आणि कल्लापण्णा आव्हाडे दादा किंवा आमचे मल्लया स्वामी दादा असू देत, की सगळ्या लोकांचं म्हणणं होतं राजस्थानवरनं जो व्यापारी समाज आपल्या इचलकरंजी शहरामध्ये आलेला आहे त्या व्यापाऱ्याला अभय मिळाल्याशिवाय इचलकरंजीची प्रगती होणार नाही. या सांगणाऱ्या लोकांच्या पैकी
त्यांच्या घराण्यामधला हा उमेदवार आपल्याला त्या ठिकाणी मिळालेला आहे। त्यामुळे राहुल आवाडेंची उमेदवारी ही अतिशय तोलून मोलून त्या ठिकाणी फडणवीस साहेबांनी आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे। आज ग्रामीण भागामध्ये किंवा शहरामध्ये जर त्या ठिकाणी गेला, पूर्वी काय असायचं की आपण तर सगळे राजस्थानी समाजामधले लोक आहे, उच्चभ्रू समाज आहे, आपल्या आर्थिक परिस्थिती थोडी चांगली आहे, परंतु ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये गेला तर पूर्वी कसं असायचं, आज या ठिकाणी मौसमीताई बसलेत लक्षात घ्या ताई, पूर्वी असं असायचं की नवरा सांगितल्यानंतर बायकोला सांगायचा नवरा की उद्या याला मतदान कर म्हणून, हे बटन दाब। कधी सांगायचा, संध्याकाळी ज्या वेळेला आपण जेवलो, खरकटी भांडी ज्या वेळेला बायको घासत बसत असते त्यावेळेला बायकोला सांगायचा नवरा बोलवून की उद्याला बाबा आपल्याला हात दाबायचा आहे, कमळ दाबायचा, असं त्यावेळेला सांगायचा काहीतरी नवरा। आज परिस्थिती एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि अजितदादांनी या महाराष्ट्रामध्ये अत्यंत वेगळ्या पद्धतीची करून ठेवलेली आहे। ग्रामीण भागामध्ये प्रत्येक महिलेला किंवा शहरामध्ये सर्वसामान्य माणसांच्या प्रत्येक घरामध्ये दिपवाळीच्या भाऊबीजेला 7,500 रुपये प्रत्येक घरामध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत, लक्षात ठेवा। आपल्यामध्ये सुद्धा काही राजस्थानी समाजामधले, मध्यम कुटुंबामधले, गरीब कुटुंबामधल्या काही भगिनींना आपल्या घरामध्ये 7,500 रुपये त्या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळं आपण आता बायकोला सांगायला चालत नाही। आता त्या बायका मला सांगतात की तुम्ही आम्हाला आता भाऊजी सांगायला येऊ नका, आमचा आता लाडका भाऊ कोण आहे, आमचा आता लाडका भाऊ मुख्यमंत्री आहे म्हणून सांगतात। तुम्ही आता आम्हाला काही वाकडं तिकडे शिकवायला येऊ नका, जर काही उलटं सुलटं जर बोलला तर मुख्यमंत्र्याला सांगेन, माझ्या भावाला सांगेन म्हणतात। म्हणजे इतकं चांगलं प्रेमाचं नातं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी तयार केलेला आहे। आज सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेला मुख्यमंत्री शिंदे साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला आम्हाला वाटत होतं की मुख्यमंत्री शिंदे साहेब कशा पद्धतीने कारभार करतात, शिवसेनेमध्ये उभी फूट पडलेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये पूर्वीचे मुख्यमंत्री या ठिकाणी कोविडच्या कालावधीमध्ये 2.5 वर्षे घरात बसत होते, घरातनं त्या ठिकाणी फक्त अखंड वर्षामध्ये 2 वेळेला काय 3 वेळेला त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये आलेले होते आणि पुढचे मुख्यमंत्री त्यांच्या जवळचे शिंदे साहेब होते। काय करतात असं वाटत होतं, परंतु या ठिकाणी मी तर आठवतोय हायवनकर साहेब, या ठिकाणी वसंतदादांच्या नंतर अतिशय चांगल्या पद्धतीचं जर कोण काम केलं असेल तर या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी महाराष्ट्र चालवून दाखवला असं म्हणायला त्या ठिकाणी हरकत नाही। पूर्वी त्या ठिकाणी नेहमी ओरड असायची, उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला नेहमी ओरड असायची, आमचे GSTचे पैसे आले नाहीत, आमचा हा कर त्या ठिकाणी केंद्राने थकवला आहे, आमचा तो कर थकवला आहे, म्हणून आमचा आज त्या ठिकाणी STच्या कर्मचाऱ्यांचा पगार झाला नाही, आमच्या कर्मचाऱ्यांचा नगरपालिकेचा पगार नाही, हे नेहमी पेपरला आपण वाचत होतो। परंतु आता ज्यावेळेला या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी अजितदादा ज्यावेळेला या ठिकाणी कारभार सांभाळला त्यावेळेला या 2.5 वर्षामध्ये कुठेही तुम्हाला पगार थपल्याचं त्या ठिकाणी उदाहरण नाही। उलट या महाराष्ट्रामध्ये आपण जे मेन रोडनं हायवेने जिथं जिथं जातोय त्या ठिकाणचे सगळे टोल नाके आपल्याला त्या ठिकाणी पूर्वीच्या सरकारमध्ये उद्धवजींच्या काळामध्ये जे टोल नाके होते ते सगळे टोल नाके या ठिकाणी देवेंद्रजींच्या माध्यमातून, एकनाथजींच्या माध्यमातून आपले महाराष्ट्रातले टोल नाके हे आपल्याला माफ त्या ठिकाणी झालेले आहेत, लक्षात ठेवा। अनेक चांगली कामं या युती सरकारच्या माध्यमातून आपल्याला करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे। आणि मी तर राजस्थानी समाजाला विनंती करणार आहे की दिल्लीमध्ये त्या ठिकाणी नरेंद्रजींचं सरकार आहे आणि इचलकरंजीमध्ये आपला आमदार त्या ठिकाणी गेल्यानंतर महाराष्ट्रामध्ये नरेंद्र त्या ठिकाणी, दिल्लीमध्ये देवेंद्रजी आणि मुंबईमध्ये या ठिकाणी देवेंद्रजी, अशा पद्धतीचं सरकार या ठिकाणी आणण्यासाठी म्हणून तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी राहुल आवाडेंना विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत। यापूर्वी सुद्धा ज्या वेळेला इचलकरंजी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष अलकाला घेऊन मी ज्या वेळेला तुमच्यासमोर आलो त्यावेळेला सगळ्यात जास्त पाठिंबा मिश्रलालजी या ठिकाणी स्टेजवर, महावीरजी जरी तुम्ही उलटा फिरत जरी असला तरी मनाबंद तुम्ही सगळ्यांनी कमळाला मतदान केलेलं आहे, लक्षात घ्या। तुम्ही फक्त दाखवत होता प्रकाश अण्णांच्या बरोबर आम्ही फिरतोय म्हणून, परंतु त्यावेळेला सुद्धा अलकाला तुम्ही 1 लाख मतांनी निवडून दिलाय का नाही तुम्ही सगळ्या मंडळीने। आणि 5 वर्षामध्ये मी तर तुम्हाला अगदी इतकं सांगतो, ठीक आहे कोण काय बोलतंय यापेक्षा सुद्धा 5 वर्षामध्ये एकदाही अविश्वास ठराव, कारण नगरपालिकेमध्ये तुम्हाला माहिती आहे किती अगदी हुशार पद्धतीचे नगरसेवक होते, 65 नगरसेवक आणि
7 कॉप्ट नगरसेवक, जवळजवळ 72 नगरसेवक होते. या 72 नगरसेवकांनी बाळासाहेब एकदाही अविश्वास ठराव अलका स्वामीवरती म्हणजे भाजपवरती त्या ठिकाणी आणलेला नाही. त्यामुळं तुमच्या विश्वासाला पात्र राहून आम्ही सगळी मंडळी कार्यकर्ते काम करणारे आम्ही आहोत. त्यामुळं जाणीवपूर्वक हे सगळं कमायला तुम्ही त्या ठिकाणी जपावं. दिल्लीमधनं नरेंद्रजींच्या अनेक योजना आपल्याला महाराष्ट्रामध्ये आणायच्या आहेत. काही त्या ठिकाणी आताच्या ज्या अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामजी, त्यांच्याकडं आणखीन आपल्याला काही कामं करून घ्यायची आहेत. परवाच आपल्या विभागातले खासदार धैर्यशील मानेदादा यांच्याशी परवाच आम्ही चर्चा केली. काही बारीक बारीक विषय आपले त्या ठिकाणी आहेत. काही आपल्याला सुद्धा अजून इन्कम टॅक्समध्ये किंवा इतर काही बाबतीत आपल्याला सवलती आपल्याला व्यापारी वर्गाला घेणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्याला हा व्यवसाय, आपल्याला हा व्यापाराचा व्यवसाय, कापडाचा व्यवसाय हा चांगल्या पद्धतीनं चालेल असं अजूनही त्या ठिकाणी वाटत नाही. आज दिवाळी येऊन 7 दिवस झालं तरीसुद्धा यंत्रमागाची चाकं फिरायला आज तयार नाहीत. व्यापाऱ्यांच्याकडे आज खरेदी यायला अजूनही त्या ठिकाणी चालू नाहीत. आपल्याला एकदा राहुल आवाडे आमदार झाल्यानंतर राहुल आवाडे आणि त्यांच्याबरोबरची सगळी टीम घेऊन देवेंद्रजींना घेऊन आपल्याला निर्मला सीतारामजीकडे त्या ठिकाणी दिल्लीमध्ये जावं लागणार आहे. लक्षात घ्या, काही गोष्टी व्यापाऱ्यांच्यासाठी, कारखानदारांच्यासाठी, काही आपल्याला टॅक्समध्ये सवलती आपल्याला त्या ठिकाणी घ्यायला लागणार आहेत. आज नरेंद्र मोदींच्या सारखा एक चांगला पंतप्रधान आपल्याला या ठिकाणी देशाला मिळालेला आहे. आज देशांच्या माध्यमातून, नरेंद्रजींच्या माध्यमातून ही एक चांगल्या पद्धती